श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपले मिष्टी सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी महाराजांचे पुण्यतिथी आहे. या दिवशी आपण जर काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. आता आपण या काळामध्ये अगदी गुरुचरित्राचे पारायण करत असतो, तारक मंत्राची सेवा करत असतो किंवा स्वामीचरित्र सारामृताचे देखील पठण करत असतो. तसेच स्वामींचे नामस्मरण देखील आपण करत असतो. आपण अनेक सेवा देखील करत असतो. पण या दिवशी आपण नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील सुद्धा स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतील. आपल्या आयुष्यातील जे काही संकटे अडचणी दूर होण्यास आपल्याला मदत होईल. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो, पण आपल्या मेहनतीचे पाहिजे तसे फळ आपल्याला काही केले मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा, आपल्याला शनिवारी म्हणजेच आज स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आपण करू शकतो. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. तुमच्या घराजवळ जर कुठे स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो करायचा आहे. आणि अगदीच तुम्हाला मंदिरामध्ये जर जाणं शक्य नसेल तर तुमच्या घराजवळ एकही मंदिर नसेल किंवा मठ नसेल तर मग हा उपाय आपण घरच्या घरी सुद्धा कसा करायचा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात. अनेक जणांना आर्थिक अडचणी असतात. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही किंवा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न देखील करीत असतो. परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कोणत्याही इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होत नाहीत. आणि म्हणूनच या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या ज्या काही इच्छा, मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील. आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. घरामध्ये धनसंपत्ती येऊ लागेल. घरात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होईल. घरात असणारे दोष, भांडणे हे देखील दूर होतील. तसेच तुमच्यावरती जर एखादं कर्ज असेल तर या उपायाने कर्जमुक्ती देखील होते असं म्हटलं जातं. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल. यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर आवर्जून परिधान करायचे आहेत. जर नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता. यानंतर आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहेत. स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत किंवा आपण लाल रंगाची फुलंसुद्धा अर्पण केली तरी चालेल. यानंतर स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि स्वामींची आरती करायची आहे. ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते, ज्याला आपण श्रीफळ म्हणून ओळखतो. आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळाचा उपयोग जो आहे तो अवश्य करत असतो, कारण नारळ समृद्धी, पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. नारळ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे नारळ हा अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेमध्ये तो वापरला जातो. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो नारळ लागणार आहे तो चांगला घ्यायचा आहे. ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर जो लाल पिवळ्या रंगाचा कलरचा धागा असतो त्याला आपल्याला मौनी धागा असे म्हटले जाते किंवा रक्षास्त्र देखील असं म्हटलं जातं. तर तो धागा आपल्याला आणायचा आहे. यानंतर एक ताट घ्यायचं. ताटामध्ये आपल्याला नारळ ठेवायचा आहे, तो धागा ठेवायचा आहे आणि सोबतच आपल्या पिवळ्या रंगाची जी फुले आहेत ना ते आपल्याला हळदी कुंकू तसेच एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसेच एका वाटीमध्ये आपल्याला थोडेसे अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळामध्ये हळदी कुंकू टाकून पाणी टाकायचं आहे आणि लाल पिवळ्या अक्षता ज्या असतात त्या आपल्याला तयार करायच्या आहेत. यानंतर एक तांबे आपल्याला भरून घ्यायचं आहे.
त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे, थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। या सर्व वस्तू घेऊन आपल्याला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे। या उंबराच्या झाडाला औदुंबराचे वृक्ष असं म्हटलं जातं। या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे। यानंतर हे जे जल असणार आहे ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। यानंतर हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहेत। जी पिवळ्या रंगाची फुले आहेत ती देखील अर्पण करायची आहे। जो आपण धागा घेतलेला आहे तो धागा आपल्याला त्या नारळावरती 7 वेढे देऊन गुंडाळून घ्यायचा आहे। यानंतर हा नारळ देखील आपल्याला त्या वृक्षाच्या मुळापाशी ठेवायचा आहे। दोन्ही हात जोडून तुम्हाला स्वामींचं दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे स्वामी हे दत्ताचे तिसरे पूर्णावतार मानले गेले आहे आणि या वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास करतात, दत्तगुरू निवास करत असतात। या उंबराच्या झाडाखाली सद्गुरू दत्तांचे स्थान असल्यामुळे या झाडाला विशेष महत्त्व असे प्राप्त झालेले आहे असे म्हटले जाते। या उंबराच्या झाडाची नियमित पूजा केल्याने, त्या झाडाखाली दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा बलवान होतो। यासोबतच पैशासंबंधित सर्व काही अडचणी दूर होतात, कारण शुक्र हा संपत्ती आणि ऐश आरामाचा ग्रह मानला जातो। यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते, घराच्या चहूबाजूने धनसंपत्ती ही येऊ लागते। ज्योतिषशास्त्रानुसार या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, तसेच कर्जमुक्ती देखील होत असते। आता आपल्याला हा नारळ अर्पण केल्यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तर तो मंत्र म्हणजे ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः, ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून दत्तगुरूंकडे, स्वामींकडे तुमची जी काही प्रार्थना, जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी, जी काही तुमची अडचणी आहेत, जी काही दुःख आहेत ते नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। यानंतर हा नारळ जो आहे तो झाडाखालून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचे केंद्र असेल, मठ असेल, तिथे जाऊन तुम्हाला मंदिरामध्ये स्वामींपुढे हा नारळ जो आहे तो अर्पण करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला व्यक्त करायची आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीला करायचा आहे। जर मंदिरामध्ये जाणं जर तुम्हाला शक्य नसेल किंवा मंदिर घराजवळ नसेल, तर मग तुम्ही हा नारळ तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांच्यासमोरच अर्पण करायचा आहे। यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जासाल तेव्हा तो नारळ तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये घेऊन जायचा आहे आणि तिथे जाऊन अर्पण करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही शनिवारी म्हणजे आज स्वामींच्या पुण्यतिथीला नक्की करून बघा। पहा, स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील ज्या काही संकटे आहेत, दुःख आहे ते निघून जातील आणि तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना आहेत ना त्या नक्कीच पूर्ण होतील। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।